नमस्कार, सरिताच्या स्वयंपाकघरात म्हणजेच आपल्या सरिताज किचनमध्ये आज आपण तुमच्या मुलांनाच काय घरातल्या सगळ्यांनाच आवडेल असा एक स्नॅकचा प्रकार करतोय, आलू पनीर क्रिस्पी बाईट्स। आणि हे करण्यासाठी आज आपण वापरतोय फाबरचा 6 लिटरचा एअर फ्रायर, ज्यामध्ये आपण फ्राय, बेक, रोस्ट, ग्रिल या चारही गोष्टी करू शकतो। पटकन रेसिपीला सुरुवात करूया। तर त्यासाठी आपल्याला पनीर मॅरिनेशन करायचं आहे। तर इथं आपण घेतला एक मिक्सिंग बोल, यामध्ये जाईल 1 चमचा आलं लसणाची पेस्ट, अर्धा चमचा गरम मसाला पावडर, थोडासा चाट मसाला घालूया, भाजलेल्या जिऱ्याची पूड, अगदी किंचित 1 चमचा मिरची पावडर आणि चवीपुरतं मीठ। आता हे सगळं आपण मिक्स करूया। आता यामध्ये जाईल पनीर, तर याला आपण असं टॉस करून घेऊयात, म्हणजे हे मसाले पनीरला चांगले लागले जातील। 10 ते 15 मिनिटं मुरवत ठेवू। तर पनीर मॅरिनेशनला ठेवून एक 10 मिनिट झालेली आहेत। इथे आपण हा बटाटा एकदम पातळ कापून घेतला, कच्चाच बटाटा आहे आणि याला 10 मिनिट आपण गरम पाण्यामध्ये बुडवून ठेवलं होतं, म्हणजे त्याच्यातलं स्टार्च सुद्धा निघून जातं आणि बटाटा चांगला मऊ होतो। तर एक बटाटोचा स्लाइस घेतलाय, त्यामध्ये टूथपिक इन्सर्ट करायची कडेला, एक पिवळी शिमला मिरचीचा तुकडा याच्यामध्ये पुन्हा मी इन्सर्ट करते। मग जाईल पनीर, एक लाल शिमला मिरची आणि पुन्हा याला सील करायचं। आणि हे घ्या, हे मस्त तयार झालंय। आता उरलेले आपण असेच करूया आणि हे तयार झालेले आहेत, याला फ्राय करू। फाबरच्या एअर फ्रायरची बास्केट आहे, यामध्ये आपण याला ठेवूया। आणि एअर फ्रायरची खासियत माहिती आहे का तुम्हाला, यामध्ये जे रेग्युलर फ्राईंगसाठी आपल्याला जे तेल लागतं ना, त्यापेक्षा 85% तेल कमी लागतं। बस आपण हे ठेवून घेतलं, आता थोडंसं ऑइल स्प्रे करायचं। याला आपण लावून घेऊया आणि याला 8 प्रीसेट मेन्यू आहेत, यातला फ्राईज मोड आपण चालू करू। तर 6वा मोड सिलेक्ट केला, याला ऑन करूया। इथं जी व्ह्यू विंडो दिली ना, त्यातून फक्त बघायचं आहे की पदार्थ कसा तयार होतो। आणि टाइम संपलाय, बघूयात कसे झाले। आहा, किती एकसारखे सगळीकडून हे फ्राय झालेले आहेत, कारण यामध्ये असलेली स्वर्ल हीट टेक्नॉलॉजी जी पदार्थाला तेलाशिवाय सुद्धा छान सगळीकडनं एकसारखं कुक करते। काढून घेऊया। वाव, मस्त क्रिस्पी झालेले आहेत। सर्व करूया। आणि हे आपले मस्त कमाल धमाल क्रिस्पी आलू पनीर बाईट्स तयार झालेले आहेत। हे मी दिलेलं नाव आहे, तुम्हाला काही वेगळं नाव सुचत असेल तर मला कमेंट्समध्ये सांगा। इथं मी पनीर वापरलं आहे, तुम्ही टोफू वापरू शकता, चिकन वापरू शकता, सोया चंक्स वापरू शकता, जे तुम्हाला आवडतं ते। नवीन रेसिपीजसाठी फाबर इंडियाच्या यूट्यूब चॅनलला नक्की सबस्क्राईब करा। भेटूयात पुढच्या भागात। धन्यवाद।